सावरोळी जिल्हा परिषद वार्डमधला राष्ट्रवादीचा तिढा अखेर सुटलेला आहे। सुरेश पाटील यांना अखेर उमेदवारी जाहीर झालेली आहे। आजच मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या सोबत इच्छुकांच्या बैठका पार पडल्या आणि ह्या बैठका बऱ्याच वेळ चालल्या होत्या। अखेर सुरेश पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि एकूणच सुरेश पाटील हे पहिल्यापासून दावेदार होते। त्यांनी स्वतः आपल्या पत्नीसाठी अर्थात पद्माताई सुरेश पाटील यांच्यासाठी मागच्या वेळी निवडणूक चुरशीची लढली होती आणि तब्बल 2700 मतांनी त्यांनी आपल्या पत्नीला विजयी केलं होतं। यावेळी देखील त्यांचा दावा स्ट्रॉंग असा त्यांचा दावा होता आणि तगडा चेहरा आहे, लढणारा चेहरा आहे, राष्ट्रवादीचा मोठा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि तटकरे फॅमिली सुधाकर शेठ घारे यांच्या अत्यंत जवळचा हा नेता मानला जातो। सुरेश पाटील यांची इच्छा आता पूर्ण झालेली आहे आणि सुरेश पाटील सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। अर्थात ह्या सगळ्या घडामोडी दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत घडल्या आणि अखेर सुरेश पाटील यांच्याशी बोलल्यानंतर त्यांच्या सगळ्या समर्थकांशी बोलल्यानंतर हे सगळं वृत्त आपल्यापर्यंत आलेलं आहे। सुरेश पाटील आणि त्यांच्या सगळ्या समर्थकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठा उत्साह निर्माण झालेला आहे। ताकदीचा नेता आहे, ताकदीने या ठिकाणी राष्ट्रवादी लढणार आहे। एकूणच खालच्या पंचायत समितीचे चित्र देखील आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत क्लिअर होईल आणि सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकदीने या ठिकाणी लढणार आहे। सुरेश पाटील सारखा तगडा, त्याच्याकडे सगळ्याच प्रकारचं बळ देखील आहे आणि वडगाव पंचायत समिती असेल, सावरोळी पंचायत समिती असेल, या दोन्ही पंचायत समितीमध्ये ह्या माणसाला घर टू घर, गाव टू गाव, माणूस टू माणूस सगळ्यांशी कनेक्ट असणारा हा नेता आहे, चेहरा आहे आणि उद्योग क्षेत्रात देखील ह्या माणसाचं मोठं योगदान आहे। राष्ट्रवादीचा एक तगड्या नेत्याला राष्ट्रवादीने संधी दिल्या नाही, शिवसेनेपुढे एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीने जे चॉईस केलेलं आहे ते मेरिटनुसार केलेलं आहे असं देखील कळतं आहे। निवडून येणारा उमेदवार कोण असावा अशा प्रकारे ही निवड झालेली असं समजतं आहे। आज एक महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली। तटकरे साहेबांनी हा सगळा हिरवा कंदील सुरेश पाटील यांच्या नावावर वर्तवलेला आहे। सुरेश पाटील अत्यंत खुश आहेत आणि पक्षातले कार्यकर्ते देखील उत्साही आहेत। गेली काही दिवस हा तिढा निर्माण झाला होता, परंतु हा तिढा समोपचारी पद्धतीने सोडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि इतर सगळे स्थानिक पातळीवरचे नेते यांना यश आलेलं आहे। नेमकी निवडणूक जे काही उमेदवारी अर्ज तो 20 तारखेला ही लोक दाखल करणार आहेत आपलं नामांकन अर्ज आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात मोठी चुरस बघायला मिळेल। परंतु सुरेश पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी मोठा कार्यकर्त्यांची देखील इच्छा होती आणि अखेर सुरेश पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं वृत्त आहे। अशा प्रकारे सुरेश पाटील यांनी ही लढाई जिंकलेली आहे। सुरेश पाटील यांनी ही लढाई जिंकलेली आहे, बाजी मारलेली आहे आणि त्यांचा दावा देखील योग्यच होता अशी देखील कार्यकर्त्यांची मोठी भावना होती आणि जनमानसाचा कौल, सर्वेचा जो काय सर्वे रिपोर्ट आला तो देखील सर्वेचा रिपोर्टचा कौल हा सुरेश पाटील यांच्या बाजूने होता आणि मेरिटचा उमेदवार आहे, जिंकणारा तगडा उमेदवार आहे अशाच प्रकारे क्रायटेरिया पक्षाकडून लावण्यात आल्याने सुरेश पाटील यांनी ही बाजी मारलेली बाजी आपण सातत्याने सांगत होतो, सुरुवातीपासून सांगत होतो की सुरेश पाटील अत्यंत ठोकून सांगत होतो की सावरोळी जिल्हा परिषदमध्ये उमेदवारी ही सुरेश पाटील यांनाच मिळणार। अखेर सुरेश पाटील यांना सावरोळी जिल्हा परिषदची उमेदवारी जाहीर झालेली आहे। सुरेश पाटील तुमचं मनपूर्वक अभिनंदन।